तर जे महाराष्ट्र भावानो, रोजच्या सारखं आज पण आपल्या ड्युटीला चाललो होतो आणि रोजच्या सारखं मला आळस येत होती, कारण आम्ही चाललोच रोज सकाळ सकाळी. लोक झोपीत असल्यावर आम्ही सेंटर मध्ये असतो, कारण आपल्याला पण शिकून मोठं व्हायचं आहे. आता तिनं हसले म्हणून तुम्ही पण माझ्यावर हसाल, कारण मी बोललोच तसली गोष्ट. त्यामुळे तुम्ही आता हसू नका, कारण मी आता सेंटर मध्ये आलोय. आल्याबरोबर सगळी पीसी बंद होते, पण मी शेवटी चालू करून पॅसेज मारलो आणि कष्टाने 22 मार्क घेतलो. खराब हो जाएगा, मैं अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं. आतमध्ये लईच थंडी होती, त्यामुळे मी उन्हात बाहेर आलो, कारण थंडीत माझ्या पायाचे बोट सुजले होते. त्यामुळे मी सेंटरच्या बाहेर येऊन बसलो. नंतर उन्हात बसून आल्यावर मी थोडं पॅसेज मारून घेतलो आणि हे पॅसेज बरोबर 6.5 मिनिटात बसलो. आणि रोज रोज इंस्टाग्राम बघून माझ्या डोक्यात एकच येत होतं, मेरा भाई लैट्रिन करने गया है सलीम. अरे रुको ना भाई, वो हगने गया है. शुभम दादाला आणि स्वामीला मध्ये जागा नव्हती, त्यामुळे त्यांना मी माझ्या जागेवर बसवून सांगितलं आणि मला पण कंटाळत होता, त्यामुळे मी पण बाहेरच बसलोच होतो. तेवढा शुभम दादा बाहेर आला, कारण त्यांना आता चप्पल घ्यायचं होतं मन. त्यामुळे आता आम्ही दोघं चाललो होतो आणि मला पण तेवढंच पाहिजे होतं. नंतर गाडीवर बसून आम्ही दोघं खालीच चाललो होतो. इथं आल्याबरोबर दादा चप्पल बघितले, पण हिंडला काय चप्पल आवडत नव्हते आणि दोन्ही पायात वेगवेगळे चप्पल घातले होते. शेवटी हिंडला चप्पल आवडलं, त्यामुळे आता हे चप्पल घेऊन आम्ही ऑफिसकडे चाललो होतो. आणि इथं शुभम दादा कामाला आहे, त्यामुळे पहिले तर सगळे फिरून घेतलो, कारण दुसरीकडे असं आतमध्ये जाता येत नाही. समोर शुभम दादा माझी वाट बघत थांबले होते. नंतर शुभम दादा नवीन चप्पल घालून घेतले, कारण त्यांचे पहिले चप्पल थोडं खराब झाले होते. बाकी सगळं काम झाल्यावर आम्ही आलो आपल्या सेंटर पैसे, कारण मला अजून स्टेटमेंट करायची होती, पण मला काही यातलं समजत नव्हतं. त्यामुळे आता आम्ही चाललो होतो स्टँड कड, आणि आल्याबरोबर स्टँडवर भांडण चालू झालं. पॅसेंजरचं आणि का बस ड्रायव्हरचं भांडण चालू होतं. इथे लगेच सगळी पब्लिक गोळा झाली होती, कारण आता हिंडला पण भांडणच बघायचं होतं, आम्हाला का बघायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही तिथून निघालो. आणि तुम्ही तर आपल्या भावाला ओळखलं असता, कारण भाऊचे पण 6,500 फॉलोअर्स आहे. भावाची आयडी खाली कॅप्शन मध्ये आहे. आणि आपल्या भावाला सपोर्ट करा आणि आपले माणसं मोठे करा. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटू मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये.